नमस्कार. आज आहे आमच्या ट्रिपचा डे 2 आणि आत्ता आम्ही चाललो आहोत सॉल्ट फील्ड्सवरती. सो हे जे लोकेशन आहे ना, हे सॉल्ट लेक सिटीमधलं वन ऑफ द मोस्ट फेमस लोकेशन आहे, जिथे पूर्ण जमीन अशी पांढरी पांढरी आणि दूर दूरपर्यंत तुम्हाला फक्त सॉल्ट फील्ड दिसतात. समथिंग सिमिलर टू कच्छ, गुजरात. सो लेट्स गो. आता तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते ते सगळं कसं आहे. ते आहे एक इंडियन रेस्टॉरंट, त्याचं नाव इंडियन ढाबा असं आहे. इंडियन पंजाबी ढाबा असं आहे. आणि या लोकेशनला जर तुम्ही आलात ना, तर इथून एक रोड आहे जो सरळ जातो, जो तुम्हाला त्या सॉल्ट फील्ड्सला घेऊन जातो. जर तुम्ही हायवेने आलात ना त्या बाजूनी, तर खूप मोठा यू टर्न आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या दिशेने येताय त्यावरती ते डिपेंड करतं. मी आता मॅप एक टाकून तुम्हाला एक्सप्लेन करते. बट या ज्या इंडियन धाब्याच्या इथे आलात तर इथून एक रस्ता आहे, त्याच्या समोरचा रस्ता राईट घ्यायचा. मागे गेला इंडियन धाबा, राईट घ्यायचा इकडे आणि स्ट्रेट जायचं या रोडवरती. तुम्ही ते बघू शकता. जर तुम्ही सॉल्ट सिटीकडून बॉर्नविल सॉल्ट फ्लॅट्सकडे येणार असाल तर सरळ सरळ रस्ता आहे, तुम्हाला कुठेही युटर्न वगैरे घ्यायची गरज नाही आहे. पण या रस्त्याने ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस इथे एक रेस्ट एरिया आहे, त्यालाच सॉल्ट फ्लॅट रेस्ट एरिया वेस्टबाउंड असं नाव दिलेलं आहे. इथे तुम्ही गाडी पार्क करून या सॉल्ट फील्डवरती जाऊ शकता. पण जर तुम्हाला गाडी यावरती घेऊन जायची असेल तर त्यासाठी तुम्हाला वेगळा रस्ता आहे, तो मी आता तुम्हाला पुढे दाखवते. जर तुम्हाला तुमची गाडी या सॉल्ट फ्लॅट्सवरती घेऊन जायचं असेल तर तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे बॉर्नविल सॉल्ट फ्लॅट्स इंटरनॅशनल स्पीडवे रोड. मी आत्ता इथे दाखवते तुम्हाला. तो ॲड्रेस तुम्ही टाकला की तुम्ही त्या रेस्ट एरियाच्या इथे न जाता थोडं एक अजून 15-20 मिनिट पुढे येता आणि या रोडला इथे डेड एंड दिसेल. मी आता तुम्हाला इथे पूर्ण झूम करून दाखवते. त्याच्या पुढे रस्ता नाही आहे, तुम्ही बघू शकता. इथे रस्ता कम्प्लिटली संपतो आणि इथून तुम्हाला गाडी डायरेक्ट त्या सॉल्ट फ्लॅट्सवरती घेऊन जाता येते आणि मनसोक्त गाडी तुम्ही इथे चालवू शकता. दूर दूरपर्यंत इथं कोणीही दिसत नाही आहे. इट्स ऑल एम्प्टी. या बाजूला सगळे माउंटन्स आहेत. ओके, हा रस्ता आता इथे संपतो आणि इथे तुम्हाला गाडी ॲक्च्युली आत पण घेऊन जाता येते. इट्स अप टू यू. पहिल्यांदा बघितल्यानंतर असं वाटतं की हे सगळं बर्फाचं मैदान आहे. ऑफकोर्स हा बर्फ नाही आहे, हे मैदान आहे मिठाचं. मिठाचा क्रस्ट इथे तयार झालेला आहे. खूप हजारो वर्षांपूर्वी ना इथे एक प्री हिस्टॉरिक लेक होता. त्यामधलं पाणी हळूहळू सुकलं आणि मागे राहिला हा मॅसिव्ह सॉल्ट क्रस्ट. आज ही जागा जवळपास 30,000 एकर्समध्ये पसरलेली आहे, म्हणून इथे सगळीकडे फक्त व्हाईट लँडस्केप दिसतात. ही जागा खूप प्रसिद्धसुद्धा आहे स्पीड रेकॉर्ड्ससाठी. जगभरातून रेसर्स इथे हाय स्पीड व्हेकल्स टेस्ट करायला येतात, कारण इथे ग्राउंड खूप फ्लॅट आणि सरळ आहे. मूवी लवर्सना पण हे प्लेस ओळखीचं वाटेल. हॉलिवूडमध्ये अनेक मूवी आणि अनेक कार कमर्शियल्स इथे शूट झाले आहेत. फोटो आणि ड्रोन शॉट्ससाठी तर हे ड्रीम लोकेशन आहे. जर तुम्ही युटाला व्हिजिट करत असाल तर बॉर्नविल सॉल्ट फ्लॅट्स मिस करू नका. आम्ही आहोत आत्ता त्या फील्डवरती. त्या धाब्यापासून आल्यानंतर सरळ 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 यायचं, एंड ऑफ द रोड येतो. मग तिथून तुम्हाला पुढे येण्यासाठी परत ॲक्सेस दिलेला आहे. तो तुम्ही घेऊन असं मोठ्या अशा फील्डवरती येतात. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त तुम्हाला सॉल्ट फील्डच दिसतील. आणि इथं काहीतरी रेसचं आहे, मी दाखवते. मला आयडिया नाही इथे नेमकं काय, पण बघूया. तिथे ना तुम्ही इथे मागे बघू शकता, कोणी बाईक आणल्या आहेत, कोणी कार आणल्या आहेत, ज्या रेस कार्स किंवा रेस बाईक्स आहेत. आणि ह्याचं नाव पण काय, स्पीडवे काहीतरी आहे ना, सॉल्ट फील्ड्स स्पीडवे. म्हणजे इथे रेसेस वगैरे पण करतात वाटतं. आय डोंट नो, आम्हाला थोडी माहिती काढावी लागेल. मग जसं की मी आत्ता तुम्हाला सांगितलं, इथे लोक रेस करण्यासाठी येतात, स्वतःच्या गाड्यांची स्पीड टेस्ट करण्यासाठी येतात. आणि आम्ही ज्यावेळेस इथे आलो होतो त्यावेळेस इथे बऱ्याचशा गाड्या, बाईक्स होत्या ज्या लोकांनी लाईनअप केल्या होत्या त्यांच्या स्पीड टेस्ट करण्यासाठी. सो आम्ही त्याचा एक छोटासा शॉट घेतला आणि आम्ही तिथून मात्र बाजूला निघून गेलो, कारण की ते बराच वेळ लावत होते आणि आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता, आम्हाला अजून पुढे जायचं होतं. आणि हे जे फील्ड आहेत ना, आता कसं लागतं, हे असं सॉल्ट असल्यासारखं आहे सगळं. आम्ही गाडी एका ठिकाणी पार्क केली, माहीत गाडीला त्या बाजूला गाडी पार्क केली. इथे मस्त आम्ही आमचे फोटो व्हिडिओ काढून घेतले. आणि तुम्ही आता बघू शकता, जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत तुम्हाला फक्त सॉल्ट फील्डच बघायला मिळेल. आणि दूरपर्यंत लोक नाही आहेत, जास्त लोकही नाही आहेत, फार कमी लोक इथे आहेत आत्ता. सो या, इट्स अ नाईस प्लेस इफ यू वॉन्ट टू विजिट. मी असं नाही म्हणणार की खूप काहीतरी वेगळं, खूपच भारी काहीतरी, असं नाही आहे.
पण छान आहे. सॉल्ट लेकला जर तुम्ही येणार असाल तर या लोकेशनला नक्की विजिट करा. इट्स वर्थ इट. त्यानंतर आम्ही गेलो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे, विच वॉज सॉल्ट लेक सिटी डाऊनटाऊन. खूप लोक युटा म्हणजे फक्त स्कीइंग, माउंटेन्स किंवा नॅशनल पार्क्स एवढंच समजतात, पण या सिटीमध्ये हिस्ट्री आहे, ब्युटिफुल आर्किटेक्चर आहे, युनिक कल्चर आहे आणि एक असं आयलंड आहे जिथे हंड्रेड्स ऑफ बायसन असेच मोकळे फिरत असतात. चला तर मग सुरुवात करूया टेम्पल स्क्वेअर पासून. टेम्पल स्क्वेअरला जायचं असेल तर तुम्हाला पहिले तुमची गाडी पार्क करावी लागेल. सो सिटी क्रीक पार्किंग सेंटर जे आहे तो एक मॉल आहे. त्याच्या पार्किंग सेंटरमध्ये जर तुम्ही विकेंडला गाडी पार्क केली तर तुम्हाला पहिले 2 तास फ्री मिळतात. त्यानंतर पर आवर तुम्हाला $3 चार्ज आहे. सो सॉल्ट लेक सिटीमधलं सगळ्यात फेमस अट्रॅक्शन म्हणजे टेम्पल स्क्वेअर. हे सिटीचं हार्ट समजलं जातं. 1847 मध्ये मॉर्मॉन पायोनियर्स जेव्हा युटामध्ये सेटल झाले तेव्हा त्यांनी या एरियामध्ये सिटी डेव्हलप करायला सुरुवात केली. आज ही जागा दरवर्षी मिलियन्स ऑफ टुरिस्ट व्हिजिट करतात. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे किती क्लीन, पीसफुल आणि वेल मेंटेन्ड आहे हे सगळं. गार्डन्स, फ्लावर्स, फाउंटेन्स, सगळा एरिया खूप सुंदर डिझाईन केला आहे. आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट, खूप लोक टेम्पल स्क्वेअर आणि सॉल्ट लेक टेम्पल सेम समजतात, पण तसं नाही आहे. टेम्पल स्क्वेअर हा कम्प्लीट कॅम्पस आहे. त्याच्यामध्ये सॉल्ट लेक टेम्पल, व्हिजिटर सेंटर, गार्डन्स, मॉन्युमेंट्स आणि इतर बिल्डिंग्स आहेत. आत्ता जी समोर तुम्हाला बिल्डिंग दिसते ते आहे सॉल्ट लेक टेम्पल. या टेम्पलचं कन्स्ट्रक्शन 1853 मध्ये सुरू झालं होतं आणि कम्प्लीट व्हायला तब्बल 40 वर्ष लागली. आता एक महत्त्वाची गोष्ट, हे टेम्पल टुरिस्ट अट्रॅक्शन आहे, पण सगळ्यांना इथे एंट्री मिळत नाही. चर्च मेंबर्स स्पेसिफिक रिलिजियस सेरेमनीजसाठी टेम्पलमध्ये जातात. टेम्पल स्क्वेअरमधलं व्हिजिटर सेंटर मला पर्सनली खूप आवडलं. इथे फ्री एक्झिबिट आहेत, युटा हिस्ट्री, मॉर्मॉन पायोनियर्स, चर्च हिस्ट्री आणि या टेम्पलचं सिग्निफिकन्स सिम्पल वेमध्ये एक्सप्लेन केलं आहे. व्हॉलेंटियर्स पण खूप फ्रेंडली असतात. तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल तर ते पेशंटली एक्सप्लेन करतात. बेस्ट पार्ट म्हणजे कोणी तुम्हाला फोर्स करत नाही. तुम्ही फक्त इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि पीसफुली ते ॲटमॉस्फिअर एन्जॉय करू. त्यानंतर आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं युटा स्टेट कॅपिटल. आता आम्ही आहोत टेम्पल स्क्वेअरमध्ये. इथून तुम्हाला जर पायी जायचं असेल तर एक 20 मिनिटाचा वॉक आहे जो तुम्हाला या कॅपिटल बिल्डिंगला घेऊन जाऊ शकतो, पण ड्राईव्ह अगदीच 5 मिनिटाचा आहे आणि इथे पार्किंगसुद्धा फ्री आहे. त्यामुळे दुसरं काही टेन्शन नाही आहे. मस्त पार्किंग जवळच पार्क करून तुम्ही या कॅपिटल स्टेट बिल्डिंगमध्ये जाऊ शकता. याची एंट्रीसुद्धा फ्री आहे. आता दुरून बघितल्यानंतर पहिले तर असं वाटलं वॉशिंग्टन DC मधलं कॅपिटल. आता सगळ्याच कॅपिटल स्टेटच्या बिल्डिंगना थोड्याफार फरकाने सेमच दिसतात. व्हाईट एक्सटेरियर, ह्यूज डोम, क्लासिक आर्किटेक्चर. असं बघितल्यावर खूप असा रॉयल फील येतो. ही बिल्डिंग 1916 पासून युटा गव्हर्नमेंटचं ऑफिशियल हेडक्वार्टर आहे. गव्हर्नर ऑफिस, लेजिस्लेचर आणि सुप्रीम कोर्ट रिलेटेड ऑफिसेस या कॅम्पसमध्ये आहेत. पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे टुरिस्टसाठी एकदम फ्री आहे. आतमध्ये जे आहे ना ते सगळं मार्बल्स आहे, फ्लोअर, वॉल्स, एव्हरीथिंग, ब्युटिफुल पेंटिंग्स, ह्यूज रोटुंडा आणि खूप एलिगंट आर्किटेक्चर बघायला मिळतं. फोटो काढायला पण मस्त लोकेशन आहे. आणि आता येते शॉकिंग फॅक्ट, या कॅपिटलमध्ये लग्नसुद्धा करता येतात. हो, सर्टन पब्लिक एरियाज इव्हेंटसाठी रेंट करता येतात. इमॅजिन करा, गव्हर्नमेंट बिल्डिंगमध्ये लग्न. अमेरिकेमध्ये काहीही पॉसिबल आहे. त्यानंतरचा आमचा नेक्स्ट टुरिस्ट स्पॉट होता गिलगल स्कल्पचर गार्डन. तर हे ना सॉल्ट लेक सिटीमधलं हिडन जेम आहे. गिलगल स्कल्पचर गार्डन ऑनेस्टली ही जागा खूप युनिक आहे. नॉर्मल पार्क सारखं अजिबात नाही. इथे 12 स्कल्पचर्स आणि डझन्स ऑफ स्टोन कार्विंग्स आहेत. सगळ्यात फेमस स्कल्पचर कोणतं तर जोसेफ स्मिथचा फेस आणि बॉडी लायनची. हो, खरा लायन. पहिल्यांदा बघितल्यानंतर मला पण वाटलं हे नक्की काय आहे. हे कम्प्लीट गार्डन थॉमस बॅडर्सबाय चाइल्ड ज्युनियर नावाच्या बिझनेसमनने तयार केलंय. त्यांना आर्ट आणि रिलिजन दोन्हीमध्ये इंटरेस्ट होता. त्यामुळे या स्कल्पचर्समध्ये सिम्बॉलिक मिनिंग सुद्धा खूप आहेत. काही लोकांना हे फॅसिनेटिंग वाटतं, काही लोकांना वियर्ड वाटतं, पण एक गोष्ट नक्की, असा पार्क तुम्ही रोज बघत नाही. एंट्री पण फ्री आहे. जर तुम्हाला अनयुज्युअल प्लेसेस एक्सप्लोर करायला आवडत असतील तर या जागेला नक्की भेट द्या. आम्ही ते स्कल्पचर गार्डन बघितलं, काय विशेष नव्हतं, बट एनिवे आता आम्ही चाललो आहोत अँटेलूप आयलंडला. सो तिथं अँटेलूप आयलंड स्टेट पार्क म्हणून आहे, एक आयलंड आहे आणि ते अगेन सॉल्ट लेकच्या मध्ये आहे. सो लेट्स सी हाऊ इट इज. आम्हाला अराउंड 1 तासाचा ड्राईव्ह आहे डाऊनटाऊनमधून. सो 1 तासामध्ये आम्ही तिथे पोहोचू. ॲक्च्युली आता थोडा पाऊस पण पडायला लागला आहे. आणि बाय द वे आता इथे ना वेगळेच डोंगर पण लागले. थांबा मी मागच्या कॅमेराने दाखवतो. लाल कलर आहे
डोंगराच्या टॉपवर घर आहे. आणि त्या डोंगरावरती घर आहे बांधलेली. आम्ही त्या अँटेलोप आयलंडच्या एंट्रन्सला आहोत आणि इकडे आपल्याला बायसन दिसू शकतात असं त्यांनी सांगितलं आहे. या पार्कमध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला $20 पर व्हेकल एंट्री फीस भरावी लागते. हे ग्रेट सॉल्ट लेकमधलं सगळ्यात मोठं असं आयलंड आहे. आता सगळ्यात फेमस गोष्ट, इथे हंड्रेड्स ऑफ अमेरिकन बायसन अगदी मोकळे फिरत असतात. आता बायसन हे एक असं आहे प्राणी आहे ना, जो तुम्हाला झूमध्ये बघायला मिळत नाही, तो तुम्हाला त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्येच बघायला मिळतो आणि तो तुम्हाला इथे बघायला मिळू शकतो. सो आम्हाला आत्ता जो स्क्रीनवर दिसतोय ना, तो बायसन आहे बरं का, पण तो एकच बायसन दिसला आणि तो झोपलेला होता आणि तो हलायलाही तयार नव्हता. त्यामुळे आम्हाला तो नीट कळालाही नाही की तो बायसन आहे की नाही. त्यामुळे दॅट वॉज लिटिल डिसअपॉइंटिंग, बट दॅट्स ओके. पण हे बायसन्स या आयलंडवरती एवढे आहेत की तिथे ते लिहितात स्पीड लिमिट फॉलो करा, ड्रायव्हिंग सेफ करा, कारण की त्यांना काही हर्ट नाही झालं पाहिजे. वाईल्ड ॲनिमल्स कधी पण रोड क्रॉस करू शकतात. या आयलंडमध्ये ग्रेट सॉल्ट लेकचे व्ह्यूज ॲब्सोल्युटली स्टनिंग दिसतात. या लेकमध्ये सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन समुद्रापेक्षा जास्त आहे, त्यामुळे काही पार्ट्समध्ये फ्लोटिंग एक्सपिरियन्स डेड सी सारखा करता येतो. लेकचा कलर पण सनलाईटनुसार चेंज होत असतो. फोटोग्राफीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. सनसेट तर स्पेशली अमेझिंग असतात. सो ओव्हरऑल युटा आम्हाला फक्त माउंटेन्ससाठी फेमस आहे असं वाटायचं, पण या ट्रिपनंतर ओपिनियन कम्प्लिटली चेंज झालं. हिस्ट्री आहे, ब्युटिफुल आर्किटेक्चर आहे, हिडन जेम्स आहेत, वाईल्ड लाईफ आहे आणि युनिक एक्सपिरियन्स पण भरपूर आहेत. तुम्ही सॉल्ट लेक सिटी व्हिजिट करायचा प्लॅन करत असाल तर ही सगळी प्लेसेस डेफिनेटली आयटिनरीमध्ये ॲड करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ट्रॅव्हल विथ शिल्पा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.